अधिक मास 2026 धोंड्याचा महिना. तर या अधिक महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी का भरायची? कुलदेवीची ओटी घरच्या घरी कशी भरावी? मैत्रिणींनो, अधिक मासामध्ये कुलदेवीची ओटी भरताना एक अशी चूक अनेक महिलांकडून नकळत होते, ज्यामुळे ओटीचं पुण्यफळ मिळत नाही असं मानलं जातं. तर ओटीमध्ये ठेवली जाणारी एक गुप्त वस्तू, तर ती देवीला अतिशय प्रिय मानली जाते. तर ती वस्तू कोणती आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. ओटी नेमकी कोणत्या दिवशी भरावी? विधवा स्त्रिया ओटी भरू शकतात का? ओटीमध्ये कोणत्या वस्तू द्याव्या? ओटीमध्ये कोणत्या वस्तू देणं टाळायचं आहे? ओटी भरताना ही चूक चुकूनही करू नका. कुलदेवीला ओटीमध्ये द्या ही एक वस्तू. ओटीतील वस्तूंचं नंतर काय करावं असे बरेचसे प्रश्न. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ, जय माता लक्ष्मी. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, आनंदाचा जाओ हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. अधिक महिना धोंड्याचा महिना 17 मे 2026 वार रविवार या दिवसापासून सुरू झालेला आहे. समाप्ती 15 जून 2026 वार सोमवार या दिवशी अधिक मासाची समाप्ती होणार आहे. तर हा महिना दरवर्षी येत नाही, तर 3 वर्षांनी येतो. तर संपूर्ण महिना भगवान श्री हरी विष्णू यांना समर्पित आहे आणि या महिन्यात जास्तीत जास्त भगवान श्री हरी विष्णूंची उपासना केली जाते. अधिक मास हा संपूर्ण महिना शुभ कार्यासाठी खूप खास मानला जातो. या महिन्यात दान, जप, तप, धार्मिक ग्रंथांचे पठण केल्याने आपल्याला अनेक पटीने पुण्यफळ मिळते. अधिक मास म्हणजे खगोलशास्त्राचे कारण आहे. आपले हिंदू कॅलेंडर चंद्र आणि एक सूर्यवर्ष अशा पद्धतीने चालते. चंद्रवर्ष 353 दिवसाचे असते, सौरवर्ष 365 दिवसाचे असते. तर यामध्ये सुमारे 11 दिवसाचा फरक पडतो आणि हा 11 दिवसाचा फरक भरून काढण्यासाठी प्रत्येक 3 वर्षांनी अधिक महिना जोडला जातो आणि म्हणून याला अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना असं देखील म्हणतात. अधिक महिन्याला कोणताही स्वामी नसल्याने भगवान श्री हरी विष्णू यांनी या महिन्याला आपले स्वतःचे नाव देऊन पुरुषोत्तम मास केले आहे आणि त्याचे महत्त्व दुपटीने वाढविले आहे. म्हणून हा धोंड्याच्या महिन्यामध्ये जास्तीत जास्त भगवान श्री हरी विष्णू यांची सेवा व उपासना केली जाते. ज्या प्रकारे अधिक मासामध्ये भगवान श्री हरी विष्णूंची उपासना केली जाते, दान धर्म केला जातो, जप तप केलं जातं, त्याचप्रमाणे या अधिक मासामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा पूजा करणे, कुलदेवीची ओटी भरणे अत्यंत शुभ मानलं जातं. कारण बघा, आपल्या घराचं, आपल्या कुळाचं आणि आपल्या कुटुंबाचं रक्षण करण्याचं कार्य आपली कुलदेवी करत असते. आपल्या घरावर येणाऱ्या संकटापासून, विघ्नांपासून, वाईट शक्तीपासून, अडचणीपासून ते आपल्या कुटुंबाचं रक्षण करत असते आणि म्हणूनच अधिक मासामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी भरण्याला खूप जास्त महत्त्व दिलं जातं. तर मैत्रिणींनो, ओटी भरायची म्हणजे नेमकं करायचं काय? ओटी कधी आणि कशी भरावी? अधिक मासामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी भरणं म्हणजे फक्त काही वस्तू आपल्या कुलदेवी समोर, म्हणजेच कुलदेवीच्या मूर्ती असेल किंवा कुलदेवीचा फोटो असेल त्यासमोर काही वस्तू ठेवणं असा नसतो. तर कुलदेवी हे देखील एक स्त्री शक्ती आहे. त्या स्त्री शक्तीला मान सन्मान देणं, कुलदेवीच्या स्त्री शक्तीला सन्मान देणं, देवीच्या मातृत्वाचा मानपान करणं, अपार सामर्थ्य असलेल्या त्या स्त्री शक्तीला, तिच्या कृपेला, तिच्या आशीर्वादाला मानपान देणं, तिचा सन्मान करण्याचा तो एक पवित्र धार्मिक विधी मानला जातो. असं मानलं जातं की अधिक मासामध्ये देवी तत्व अत्यंत प्रमाणामध्ये जागृत असतं. या दिवसात श्रद्धेने, भक्तिभावाने आपण कुलदेवीची ओटी भरली तर, तिचा योग्य तो मानपान केला तर आपली कुलदेवी भक्ताच्या जीवनातील दुःख, दारिद्र्य, संकटे, अडचणी, विघ्ने दूर करून भक्ताच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि भरभराट आणते. तर मैत्रिणींनो, आपण आपल्या जीवनामध्ये भरपूर सारं कष्ट करत असतो, जीवनामध्ये खूप सारा संघर्ष करत असतो. कितीही मेहनत केली तरी त्याचं फळ हे आपल्याला मिळत नाही. आपलं नशीब, चांगली आपली साथ देत नाही. आपण कराल त्या कामामध्ये अडचणी, अडथळे येतात. आपलं दुःख कमी होत नाही. घरात भरपूर प्रमाणामध्ये पैसा येतो, पण आलेला पैसा घरामध्ये टिकतच नाही. घरामध्ये आजारपण वाढलेला आहे किंवा घरामध्ये सतत भांडणे, वादविवाद, कलह, गैरसमज वाढलेला आहे.
घरामध्ये अशांतता निर्माण झालेली आहे, तर मग अशा वेळी आपण आपल्या कुलदेवीची कृपा प्राप्त करून घेणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. आणि म्हणूनच अधिक मासामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी भरल्याने देवीचा आशीर्वाद कायम आपल्या कुटुंबावर राहतो असं सांगितलं जातं. घरातील दुःख अडचणी दूर होतात, सुख समृद्धी वाढते आणि जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. विशेष म्हणजे ही ओटी तुम्ही घरच्या घरी सुद्धा भरू शकता किंवा जवळच्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा भरू शकता. मग तुम्ही जवळच्या तुळजापूरची आई अंबाबाईच्या मंदिरामध्ये जाऊन किंवा येरमाळ्याची येडेश्वरी माता किंवा कोल्हापूरची माता महालक्ष्मी या कुलदेवीला जाणं जर तुम्हाला शक्य होईल तर तेथे जाऊन देवीची तुम्ही ओटी भरू शकता. जर तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा फोटो, टाक किंवा मूर्ती असेल तर घरच्या घरी श्रद्धेने अतिशय पवित्र आणि शुभ अधिक मासामध्ये म्हणजे धोंड्याच्या महिन्यामध्ये देवीची ओटी भरली तर तुम्हाला अक्षय पुण्यफळ हे प्राप्त होईल. तर मैत्रिणींनो, तुम्हाला पडलेला सर्वात मोठा प्रश्न हा की अधिक मासामध्ये कुलदेवीची ओटी का भरावी? कुलदेवीची ओटी म्हणजे देवी आईची ओटी भरण्याला अधिक मासामध्ये अत्यंत मोठं महत्त्व दिलं जातं. तर बघा मैत्रिणींनो, अधिक मास हा संपूर्ण महिना भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असला तरी धोंड्याच्या महिन्यामध्ये देवीची पूजा करणं, मंत्र जप करणं, तुम्हाला ज्या काही शक्य होतील त्या कुलदेवीच्या सेवा करणं हे अत्यंत शुभ आणि पुण्याचं मानलं जातं. या पवित्र अधिक मासामध्ये श्रद्धेने भक्तिभावाने आपल्या कुलदेवीची ओटी भरली तर कुलदेवी भरभरून सुख समृद्धी ऐश्वर्य यश समाधान आपल्या आयुष्यामध्ये देत असते. कुलदेवीचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती आपल्या घरावरती कायम राहतो. या अधिक मासामध्ये आईची ओटी भरण्याला जितकं महत्त्व सांगितलेलं आहे तितकंच महत्त्व कुलदेवीची ओटी भरण्याला देखील आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. ओटी भरणं हा फक्त एक धार्मिक विधी नसतो तर तो आपल्या कुलदेवीचा मान सन्मान असतो. तो आपल्या हिंदू धर्मातील पवित्र संस्कृतीचा, आपल्या निर्मळ मनाच्या श्रद्धेचा, आपल्या पवित्र भक्तीचा एक कुळाचार मानला जातो. त्यामुळे या पवित्र अतिशय शुभ अशा या पावन अधिक मासामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी ही नक्कीच भरावी. तर बघा मैत्रिणींनो, या पवित्र अधिक महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी नेमकी कधी भरावी? तर बघा, आपण वर्षातील काही अत्यंत महत्त्वाचे दिवस, विशेष महत्त्वाच्या तिथी आणि जे काही पवित्र महिने आपल्या हिंदू धर्मामध्ये येतात त्या पवित्र महिन्यामध्ये आपण कुलदेवीची ओटी भरत असतो. तर आता सध्या जो पवित्र अधिक मास चालू आहे तर या अधिक मासामध्ये कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी कुलदेवीची ओटी आवर्जून भरावी. या दिवशी भरलेली ओटी अतिशय शुभ, पवित्र, पुण्याची मानली जाते. तर हे खूप महत्त्वाचं देखील मानलं जातं. तर बघा मैत्रिणींनो, आपण या अधिक मासामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी भरली तर आपल्या कुलदेवीचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतो. आपल्या कुटुंबावरती तिची कृपा दृष्टी राहते. आपल्या आयुष्यामध्ये येणारी दुःख, संकट, अडथळे, अडचणी जे काही आहे तर ते दूर होण्यास मदत होते. जीवनामध्ये खूप तुम्ही संघर्ष करता, मेहनत घेता, त्याचं योग्य फळ तुम्हाला मिळण्यास मदत होते. आपल्या नशिबाचे दरवाजे उघडण्यास मदत होते. आपलं झोपलेलं नशीब जाग होण्यास मदत होईल. कुलदेवीच्या कृपेने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी समाधान शांतता आनंद आपल्या घरामध्ये एकोपा आणि प्रेम वाढेल. आपल्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती नष्ट होऊन घरामध्ये आनंद आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होईल. आपल्या जीवनातील ज्या काही अशुभ घटना घडणार आहेत तर त्या टाळण्यास देखील मदत होते. कुलदेवीची कृपा प्राप्त होते. म्हणूनच मैत्रिणींनो, या अधिक पवित्र महिन्यामध्ये, धोंड्याच्या महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती नक्कीच भरायची आहे. अधिक मासामध्ये शुद्ध अंतकरणाने, निर्मळ मनाने आणि श्रद्धेने ही ओटी भरली तर तुमचं भाग्य उजळू शकतं. यामुळे तुमच्या जीवनातील दुःख, दारिद्र्य नष्ट होण्यास नक्कीच मदत होईल. तर मैत्रिणींनो, अधिक मासामध्ये कुलदेवीची ओटी भरत असताना ओटीमध्ये एक अत्यंत पवित्र वस्तू अर्पण करायची आहे. त्याचबरोबर आपण कुलदेवीला जे 16 शृंगाराचं साहित्य अर्पण करतो तर मैत्रिणींनो, कुलदेवीची ओटी भरताना त्यामध्ये अशा 2 वस्तू आहेत ज्या आपल्याला चुकूनही ओटीमध्ये ठेवायच्या नाहीत. तर कुलदेवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती? ओटी कोठे भरावी? कोणत्या दिवशी भरावी?
आणि ओटी भरताना कोणती महत्त्वाची काळजी घ्यावी अशी संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कोठेही स्किप करू. तुमच्या घरामध्ये तुम्ही अधिक मासामध्ये विशेष पूजा करत असाल किंवा नसाल, रोजचा जप करत असाल किंवा नसलात तरीही प्रत्येकाने आपल्या कुलदेवीची ओटी ही आवर्जून भरायची आहे. बऱ्याच मैत्रिणींच्या मनामध्ये प्रश्न येतो की आपण मोठी पूजा करत नाही, विशेष व्रत करत नाही किंवा घरामध्ये धार्मिक विधी होत नाहीत, तर आपण कुलदेवीची ओटी भरावी का? तर नक्कीच भरावी. कारण कुलदेवीची ओटी भरणे हा आपल्या श्रद्धेचा, आपल्या कुलाचाराचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो. जरी तुम्ही अधिक मासामध्ये रोजची उपासना करत नसाल तरीही निर्मळ अंतकरणाने आणि मनामध्ये पूर्ण श्रद्धा मनोभावे आपल्या कुलदेवीची ओटी भरली तर त्याचं अक्षय पुण्यफळ नक्कीच प्राप्त होतं. जर तुमच्या घरामध्ये तुम्ही अधिक मासामध्ये जप, पूजा, व्रत, नामस्मरण, भगवान विष्णूची उपासना करत असाल तर अशा वेळी कुलदेवीची ओटी भरण्याला आणखीन जास्त महत्त्व प्राप्त होतं. ज्या प्रकारे आपण विविध सण, उत्सव, शुभ तिथीमध्ये आपल्या कुलदेवीची पूजा करतो, तिची सेवा करतो, तसंच अधिक मासामध्ये सुद्धा कुलदेवीची ओटी भरणे हा एक महत्त्वाचा कुळाचार मानला जातो. आपली कुलदेवी ही आपल्या घराचं, आपलं आणि आपल्या संपूर्ण कुळाचं रक्षण करते. तिच्या कृपेने घरामध्ये सुख, शांती, समाधान, समृद्धी टिकून राहते असं मानलं जातं आणि म्हणूनच प्रत्येकाने श्रद्धेने आणि मनोभावे आपल्या कुलदेवीची ओटी या अधिक मासामध्ये नक्कीच भरायची आहे. कुलदेवीची ओटी भरताना चुकूनही ही गोष्ट करायची नाही, तर ती गोष्ट आवर्जून आपल्याला टाळायची आहे. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट ओटी भरताना लक्षात ठेवायची आहे. तर आपल्या कुलदेवीचा मान सन्मान करायचा असतो आणि म्हणून आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक, फोटो किंवा मूर्ती असणं अत्यंत शुभ मानलं जातं. जर तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा टाक असेल त्यासमोर तुम्ही ही ओटी भरू शकता. टाक नसेल तर कुलदेवीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर सुद्धा श्रद्धेने ओटी भरली तरी पुण्य प्राप्त होतं. तर अधिक मासामध्ये कुलदेवीची ओटी घरातील सौभाग्यवती स्त्रियांनी भरावी असं सांगितलं जातं. पण जर तिला काही अडचण असेल, मासिक धर्म असेल, तर घरातील अविवाहित मुलगी सुद्धा श्रद्धेने ही देवीची ओटी भरू शकते. तर बऱ्याच महिलांच्या मनामध्ये प्रश्न येतो की विधवा स्त्रिया कुलदेवीची ओटी भरू शकतात का? तर हो, विधवा स्त्रिया ओटी नक्कीच भरू शकतात. मनामध्ये कोणतीही गोष्ट आणू नका, फार काही विचार करू नका, कारण कुलदेवी ही प्रत्येकाचीच आई आहे. विधवा स्त्री सुद्धा देवीची भक्त असते आणि तिलाही देवीची पूजा आणि ओटी भरण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे श्रद्धेने, भक्तिभावाने विधवा स्त्रिया सुद्धा कुलदेवीची ओटी भरू शकतात. आता ओटीमध्ये तुम्हाला साडी, नऊवारी साडी किंवा ब्लाउज पीस घ्यायचा आहे. देवीची नवरूपं मानली जातात आणि म्हणून नऊवारी साडीला विशेष महत्त्व दिलं जातं. पण जर ते शक्य नसेल तर तुम्ही सहावारी साडी सुद्धा घेतली तरी चालेल. तेही शक्य नसेल तर तुम्ही अगदी ब्लाउज पीस घेतला तरी सुद्धा चालतो. साडी किंवा ब्लाउज पीस हा सुती किंवा रेशमी धाग्याचा असावा, कारण अशा वस्त्रामध्ये सात्विक ऊर्जा ग्रहण करण्याची क्षमता अधिक असते अशी आपली श्रद्धा आहे. तर या अधिक मासामध्ये कुलदेवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत काय? चला जाणून घेऊया. आता ओटी भरण्यासाठी तुम्हाला एक मोठं स्टीलचं ताट घ्यायचं आहे. प्लास्टिकचं ताट चुकूनही वापरायचं नाही. तर त्या स्टीलच्या ताटामध्ये पहिल्यांदा साडी ठेवावी, त्यावर ब्लाउज पीस किंवा खण ठेवावा. ब्लाउज पीसावर त्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे, नारळ ठेवायचा आहे. नारळाची शेंडी देवीच्या दिशेने राहील याची काळजी घ्या. तर नारळाची शेंडी देवीच्या दिशेने ठेवावी. नारळ ठेवताना साडी व तिच्यावरील या सर्व वस्तू हातात घेऊन स्वतःच्या छातीसमोर येतील अशा प्रकारे देवीसमोर धरून देवीसमोर उभे राहा. देवीला मनोभावे प्रार्थना करा. असे हे ओटीचं साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर त्यावर तांदूळ अर्पण करावेत. कुलदेवीची ओटी भरताना ओटीमध्ये कोणतं साहित्य घ्यावं चला जाणून घेऊया. तर ओटीमध्ये एक लेकरूवाळ, हळकुंड, सुपारी, बदाम, खारीक, खोबऱ्याचा तुकडा, 1 ते 2 फळं, नारळ, गजरा, 1 रुपयाचं नाणं,
ठेवायचा आहे. यासोबतच तुम्हाला सौभाग्याचं शृंगार साहित्य सुद्धा ठेवायचं आहे. शक्य असेल तर 16 शृंगारापैकी वस्तू घ्या. तर शक्य नसेल तर 5 ते 7 वस्तू घेतल्या तरी सुद्धा चालेल. जसं की हळदी कुंकू, लाल टिकली, मेहंदीचा कोन, हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या, कंगवा, गजरा किंवा फूल. पण इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. ओटीमध्ये चुकूनही लिपस्टिक, नेलपेंट, काजळ ठेवायचं नाही. कारण या वस्तू केमिकलपासून तयार केलेल्या असतात. आपल्या धर्मशास्त्रानुसार या वस्तू देणं टाळायचं आहे. तर ही चूक करू नका. तर ओटी भरून झाल्यानंतर आपल्याला देवीला एक खास गोष्ट अर्पण करायची आहे, जी देवीला अत्यंत प्रिय देखील आहे. तर तो आहे पानाचा विडा म्हणजे तांबूल. हे देवीला अर्पण करायचं आहे. पानाचा विडा तयार करण्यामागची एक योग्य पद्धत आहे. तंबाखू किंवा सुपारी नसलेला पानाचा विडा ठेवावा म्हणजे तांबूल ठेवावा. कुलदेवीची ओटी भरताना देखील जर तुम्हाला एखाद्या स्त्रीने साडी दिली असेल, ब्लाऊज पीस दिला असेल किंवा इतर कोणत्या वस्तू दिल्या असतील, ओटीचं सामान दिलं असेल, कोणी तुम्हाला ओटी दिली असेल, तर ते साहित्य अजिबात कुलदेवीची ओटी भरताना चुकूनही वापरू नका. तर ही मोठी चूक करू नका. तर अतिशय पवित्र धोंड्याच्या महिन्यामध्ये जर तुम्ही कुलदेवीची ओटी भरणार असाल तर स्वतःच्या स्वखर्चाने ओटीचं सामान आणा. सर्व वस्तू निर्मळ मनाने, श्रद्धेने ठेवा. कारण देव भावाचा भुकेला असतो. तर जर तुम्ही ही कुलदेवीची ओटी भरली अधिक महिन्यामध्ये तर देवीचे कृपा आशीर्वाद लाखो पटीने तुम्हाला मिळतील. तर ओटी भरताना ही चूक आपल्याला टाळायची आहे. चूक आपल्याला अजिबात करायची नाही. तर ती म्हणजे ओटीसाठी काळ्या किंवा निळ्या रंगाची साडी घेणं, खण किंवा ब्लाऊज देखील वापरणं टाळायचं आहे. कारण कुलदेवीच्या पूजेमध्ये पिवळं, हिरवं, लाल, गुलाबी, केशरी हे रंग शुभ मानले जातात. ज्यामुळे शक्यतो या रंगाचाच वापर करावा. अधिक मासामध्ये कुलदेवीची ओटी भरल्यानंतर बऱ्याच मैत्रिणींच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत असेल की अधिक मासामध्ये ओटी तर आम्ही भरली, पण त्या ओटीचं पुढं काय करायचं, काय करावं? तर बघा, आपण अधिक मासामध्ये घरच्या घरी कुलदेवीची ओटी भरली आणि आपल्या अधिक मासामध्ये या जर काही अडचणीमुळे आपल्याला कुलदेवीच्या मूळ स्थानी जाणं शक्य झालं नाही, तर मग अशा वेळी ती ओटी व्यवस्थित पॅक करून आपण स्वच्छ पवित्र ठिकाणी ती ओटी ठेवून द्यायची आहे. जेव्हा तुम्हाला शक्य होईल, वेळ मिळेल, तेव्हा तुम्ही जेव्हा जाणार असाल तेव्हा कुलदेवीच्या मंदिरात ओटी घेऊन जाऊन ती देवीला अर्पण करू शकता. पण जर तुम्हाला कुलदेवीच्या मूळ स्थानी जाणं काही कारणाने शक्य झालं नाही, वेळ मिळाला नाही, तर मग अशा वेळी तुम्ही अधिक मासामध्ये एखाद्या सौभाग्यवती स्त्रीला घरामध्ये बोलावून तिला ही ओटी देऊ शकता. कारण प्रत्येक स्त्री ही देवी लक्ष्मीचंच रूप मानली जाते. त्यामुळे तुम्ही ही ओटी त्या सौभाग्यवती स्त्रीला देऊ शकता. पण काही कारणांनी जर तुम्हाला एखाद्या सौभाग्यवती स्त्रीला ती ओटी देणं शक्य झालं नाही, तर मग अशा वेळी त्या ओटीतील साहित्याचं काय करावं हा देखील प्रश्न बऱ्याचशा मैत्रिणींना पडतो. तर बघा मैत्रिणींनो, तर आपण जे ओटीमध्ये साखर, नारळ वापरत असतो, तर आपण त्याचा शिरा बनवून तो देखील प्रसाद म्हणून सहकुटुंब खाऊ शकतो. तर तांदूळ असतील तर तांदळाचा आपण भात बनवून सहकुटुंब प्रसाद म्हणून देखील खाऊ शकता. आणि आपण कुलदेवीसाठी जे काही 16 शृंगाराचं साहित्य घेतलेलं आहे, तर ते आपण स्वतः देखील वापरू शकतो किंवा आपल्या घरातील इतर सौभाग्यवती स्त्रियांना आपण देऊ शकता. पण जर मैत्रिणींनो तुम्हाला अधिक मासामध्ये कुलदेवीच्या मंदिरामध्ये जाऊन ओटी भरायची असेल, तर तुम्ही अगदी आपण घरच्या घरी ज्या पद्धतीने कुलदेवीची ओटी भरली त्याच पद्धतीने मंदिरामध्ये जाऊन सुद्धा कुलदेवीची ओटी याच पद्धतीने भरू शकता. अधिक मासामध्ये कुलदेवीची ओटी नेमकी कधी भरावी आणि अधिक मासामध्ये देवीची ओटी तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही भरू शकता. ओटी भरताना मात्र मनामध्ये पूर्ण श्रद्धा ठेवा, शुद्ध अंतःकरण ठेवा आणि निर्मळ मनाने, भक्तीने देवीची ओटी मनापासून नक्की भरा. तर मैत्रिणींनो, अधिक मासामध्ये श्रद्धेने भरलेली कुलदेवीची ओटी घरामध्ये सुख, शांती, समाधान, भरभराट घेऊन येते असं मानलं जातं. तर मैत्रिणींनो, या
पवित्र अधिक मासामध्ये पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने आपल्या कुलदेवीची ओटी नक्की भरा. कुलदेवीचा आशीर्वाद तुमच्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. मराठी रोहिणी किचन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर देखील